त्याच जखमेवर देवेंद्र फडणवीस यांनी मीठ चोळलेलं आहे। मित्रहो नमस्कार। आपल्या काकांचा म्हणजे शरद पवारांचा पक्ष फोडून अजित पवार हे भाजपसोबत गेले। अगदी नाही 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 असं सांगत त्यांनी उडी मारली। शेवटी अगदी गुलाबी जॅकेट घालून महाराष्ट्रभर फिरले। उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर सुद्धा ते बसले। पण महायुतीच्या सरकारमध्ये अनेकदा त्यांची कोंडी होत आहे, त्यांची मुस्कटदाबी होत आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ ही दोन नावं अजित पवार यांच्यासाठी मोठी अडचणीची ठरली। धनंजय मुंडे हे अजित पवारांचे लाडके नेते। अजितदादांनी त्यांना मोठ्या प्रेमानं, आपुलकीनं, जिव्हाळ्यानं नातं जपत थेट मंत्री केलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांचाच म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला। अर्थातच हे अजित पवारांना आवडलेलं नाही, पण त्यांचा नाईलाज झाला। ते काहीही करू शकले नाहीत। बरेच दिवस त्यांनी चालढकल केली, पण शेवटी देवेंद्र फडणवीस यांनीच त्या मुंडे यांचा राजीनामा घेतला। आता मंत्रिमंडळातून धनंजय मुंडे बाहेर गेले याची जखम अजितदादा यांच्या मनावर नक्कीच झालेली आहे आणि आता त्याच जखमेवर देवेंद्र फडणवीस यांनी मीठ चोळलेलं आहे। अजित पवारांनी छगन भुजबळ यांचं ज्येष्ठत्व डावललं, त्यांना मंत्रिपदही नाकारलं, आपल्याला मंत्रिमंडळात घेतलं नाही याची नाराजी भुजबळांनी अनेकदा व्यक्त केली। त्यांच्या मनामध्ये ही एक टोचणी राहिली, सल राहिली आणि खदखद तर आहेच आहे। ज्येष्ठ नेते असून सुद्धा त्यांना इतक्या अलगदपणे बाजूला ठेवलं, नाराजी तर होणार, पण नाराजीच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्यांनी आपला राग व्यक्त केला, आपला संताप व्यक्त केला। अगदी अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर सुद्धा छगन भुजबळांनी सडकून टीका केली। एकदा नव्हे, पुन्हा 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 पुन्हा। अजितदादा यांचा राष्ट्रवादी पक्ष सोडून जाण्याचे संकेत सुद्धा छगन भुजबळांनी दिले होते। अजितदादा यांनी मात्र भुजबळांच्या या नाराजीची, रागाची, संतापाची, कशाची म्हणून दखल अजिबात घेतली नाही आणि एक दिवस अचानक छगन भुजबळ मंत्री झाले। आमदार छगन भुजबळ, नामदार छगन भुजबळ झाले, अगदी अजितदादा यांची इच्छा नसताना सुद्धा। भुजबळांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आपल्याला मंत्रिपद मिळालं। त्यांनी बघा देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे मनोमन आभार मानले त्यांना मंत्रिपद दिल्यामुळं। पण अजित पवारांच्या बाबतीत मात्र तिरकस। आणि त्यानंतर बघा आपल्याच पक्षात राहून पक्षातील नेत्यांना वाईट बोलायचं आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस त्यांचे गोडवे गायचे हे काही अजित पवार पक्षातील नेत्यांना सहन होत नाही, सहन झालेलं नाही। तशा काही प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या मध्यंतरी। त्यातच आता उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक गौप्यस्फोट केला। अजित पवार यांना न विचारताच भाजपाने भुजबळांना मंत्री केलं आहे, अशा प्रकारचा दावा संजय राऊत यांनी केला। आणि अर्थातच ही तशी सामान्य बाब नाही। अजित पवार त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनाही विचारलं गेलं नाही म्हटल्यावर अजित पवार हे पक्षाचे प्रमुख म्हणून कसं, म्हणजे त्यांचं किती अधिकार उरलाय आहे आता हेच दिसतं ना। साहजिकच या सगळ्या दाव्यामुळे खळबळ उडाली। अजित पवार यांचा भाजपाबरोबर अपमान सुरू आहे म्हणजे अजित पवार यांना न विचारता त्यांच्याच पक्षातील नेते छगन भुजबळ यांना भारतीय जनता पक्षानं मंत्री केलं। त्यामुळं अजित पवार यांना झोप देखील लागत नसेल। अजित पवार ज्या पक्षाचे प्रमुख आहेत त्या पक्षाच्या एका नेत्याला म्हणजे छगन भुजबळ यांना, एका नेत्याला मंत्री करण्याचे आदेश दिल्लीवरून येतात। मग अशा वेळी काय करायचं? उद्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्याबाबत देखील दिल्लीवरून आदेश येतील। काही लोक या प्रयत्नात देखील आहेत असा मोठा दावा देखील संजय राऊत यांनी केला। बघा तसं पाहिलं तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे जरी आपापल्या पक्षाचे हायकमांड असले, पक्षाचे प्रमुख असले, तरी सुद्धा या दोघांचे सुपर हायकमांड दिल्लीला बसले आहेत, ते भाजपचे आहेत, हे नाकारता येत नाही। पण अजित पवार यांच्या पक्षातील नेत्याचं मंत्रिपद अजितदादांना न विचारता, म्हणजे त्यांना जमेला न धरता, त्यांना विश्वासात न घेता किंवा त्यांना फारसं महत्व न देता
थेट दिल्लीवरून दिलं जातं, म्हणजे अजितदादांची भाजपाकडून कशी कोंडी केली जाते, कशी मुस्कटदाबी होते, हेच तर यावरून दिसतं. छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्यायचं हे अजितदादा यांच्या मनामध्ये नव्हतं, अजिबात नव्हतं. तशी त्यांची इच्छाही नव्हती. भुजबळांनी मात्र अजितदादावर कडी केली, देवेंद्र फडणवीसांशी जवळीक साधली आणि दिल्लीहून मंत्रिपद मिळवलं सुद्धा. अजितदादा यांना आता हे सगळं गप्प राहून सहन करावं लागलं. नाहीतरी काय करणार ते. मग आता तुम्ही सांगा, याला अजितदादांचा सन्मान म्हणायचं की अपमान? आणि मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.